कल्पना करा, आज तुमच्या खात्यात पगार जमा झाला आहे आणि फोनवर मेसेज आला, 30,000 रुपये क्रेडिटेड सक्सेसफुली. तुम्ही आनंदी आहात. पण मला एक सांगा, महिन्याच्या शेवटी हे पैसे जातात कुठे? तुम्ही एकटे नाही, भारतात लाखो लोक दर महिन्याला पगार कमवतात. तरी शेवटी एकच प्रश्न विचारतात, पैसे कुठे गेलेत? तुम्हाला वाटत असेल की माझा पगार कमी आहे, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर पगारच समस्या असती तर 1 लाख रुपये कमवणारे लोक कधीच आर्थिक अडचणीत आले नसते. सत्य हे आहे, लोक गरीब त्यांच्या पगारामुळे नाही, तर त्यांच्या चुकीच्या पैशांच्या सवयीमुळे गरीब राहतात. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना त्यांच्या पैशांचा प्रवासच माहिती नसतो. चला, एक छोटा प्रयोग करू. तुम्ही डोळे बंद करा आणि मागच्या महिन्यात केलेले खर्च आठवा. कॉफी, फूड डिलेवरी, ऑनलाईन शॉपिंग, पेट्रोल, रिचार्ज, सबस्क्रिप्शन. आणि आता स्वतःला विचारा, यापैकी किती खर्च खरोखर गरजेचे होते? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या पगाराला दर महिन्याला खाणाऱ्या 5 अदृश्य मनी लीक. आणि शेवटी मी तुम्हाला अशी साधी सिस्टीम सांगणार आहे जी वापरून तुम्ही पगार न वाढवता सेव्हिंग वाढवू शकता. चला, आता आपण डिटेक्टिव्ह बनवूया. कल्पना करा, महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या खात्यात 30,000 रुपये जमा झाले आहेत. आता आपण त्या प्रत्येक रुपयाचा मार्ग काढणार आहोत आणि शोधणार आहोत तो नक्की कुठे गायब होतो. सुरुवातीला जातात घर भाडे, मोबाईल रिचार्ज, वीज बिल, पेट्रोल, घर खर्च. हे सर्व आवश्यक आहे, यामध्ये काहीही चुकीचं नाही. पण खरी समस्या इथून सुरू होते. सकाळचं एक कॉफी, ऑफिसमधला स्नॅक, वीकेंड पार्टी, ऑनलाईन सेल, फूड डिलेवरी आणि फक्त 99 असं म्हणणारे सबस्क्रिप्शन्स. एकट्या या छोट्या छोट्या खर्चांकडे आपण कधीही लक्ष देत नाही, पण महिन्याच्या शेवटी हे छोटे छोटे खर्च हजारोंमध्ये बदलतात. यालाच म्हणतात मनी लीक. तुमच्या बादलीला मोठं होल नाही, पण 10 छोट्या होलांमुळे पाणी सतत बाहेर जातं आणि म्हणून बादली कधीच भरत नाही. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, तुम्हाला मागच्या महिन्यात कॉफीवर किती खर्च झाला हे आठवतं का? फूड डिलेवरीवर, ऑनलाईन शॉपिंगवर? बहुतेक लोकांचं उत्तर असेल नाही, कारण आपण पैसे खर्च करतो पण त्यांचा हिशोब कधीच ठेवत नाही. आणि इथेच 90% लोक चूक करतात. त्यांना वाटतं त्यांचा पगार कमी आहे, पण सत्य हे आहे, त्यांना त्यांच्या पगाराचा नकाशाच माहिती नसतो. आता पुढच्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे हे मनी लीक कायमचे बंद करण्यासाठी साधी आणि प्रभावी सिस्टीम. आतापर्यंत आपण समस्या समजून घेतली, आता उपाय पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंत लोक जास्त पैसा कमावून श्रीमंत होत नाही, ते पैशाचं व्यवस्थापन करून श्रीमंत होतात. पहिली सवय, प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवा. तुमचे पैसे कुठं जात आहेत हे माहीत नसेल तर ते तुम्ही कधीच नियंत्रित करू शकणार नाही. आजपासून प्रत्येक खर्च लिहायला सुरुवात करा, तो मोठा असो किंवा छोटा. दुसरी सवय, गरज आणि इच्छा यामधला फरक ओळखा. घरासाठी किराणा ही गरज आहे, पण रात्री उशिरा फूड डिलेवरी मागवणं ही इच्छा आहे. प्रत्येक वेळी स्वतःला विचारा, मला खरंच याची गरज आहे का? तिसरी सवय, सेव्हिंग आधी खर्च नंतर. बहुतेक लोक सगळा खर्च करतात आणि जर उरलं तर सेव्हिंग करतात, पण यशस्वी लोक सुरुवातीला सेव्हिंग बाजूला काढतात आणि उरलेल्या पैशातनं महिन्याचं नियोजन करतात. चौथी सवय, मंथली बजेट बनवा. बजेट म्हणजे स्वतःला रोखणं नाही, तर स्वतःच्या पैशांना दिशा देणं आहे. आणि शेवटची सर्वात महत्त्वाची सवय, महिन्याच्या शेवटी नाही, आठवड्याच्या शेवटी तुमचे सर्व खर्च तपासा. कारण चूक जितकी लवकर लक्षात येईल तितकेच ते सुधारणं सोपं होतं. हे 4 बदल केले तर तुमचा पगार तोच राहील, पण तुमची सेव्हिंग नक्कीच वाढायला सुरुवात होईल. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा तुम्ही दररोज फक्त 100 रुपये वाचवायला सुरुवात केली तर महिन्याला 3,000 रुपये आणि वर्षभरात 36,000 रुपये. हा पैसा कुठून आला? नवीन नोकरीतून नाही, पगारवाढीतून नाही, तर तुमच्या स्वतःच्या सवयी बदलल्यामुळे. लक्षात ठेवा, श्रीमंत होण्याची सुरुवात मोठ्या पगारांपासून होत नाही, तर ती सुरू होते मोठ्या विचारातून आणि लहान पण सातत्यपूर्ण सवयीतून. आज तुम्ही घेतलेला एक योग्य आर्थिक निर्णय उद्याच्या आर्थिक स्वातंत्र्याची पायाभरणी करू शकतो. एक काम नक्की करा, तुमचं बँक स्टेटमेंट उघडा आणि मागच्या 30 दिवसात तुमचे पैसे नेमके कुठे कुठे खर्च झाले हे स्वतः पहा. मला खात्री आहे तुम्हाला कमीत कमी एक खर्च असा सापडेल जो पुढच्या महिन्यात तुम्ही सहज टाळू शकता. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा सर्वात मोठा मनी लीक कोणता आहे.
कॉफी, ऑनलाईन शॉपिंग, फूड डिलिव्हरी ही काही वेगळंच. आणि अशा सोप्या आणि आर्थिक माहितीकरिता रिच थिंकिंग मराठीला सबस्क्राईब करा. कारण श्रीमंतीची सुरुवात कमाईपासून नाही तर विचारांपासून होते. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये.